ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत। आज आपण मसाले काढा बनवून घेऊ किंवा मसाले चहा म्हणतात त्याला। त्यासाठी घेतलेली सामग्री मी सांगते। गवती चहा घेतलेला आहे, तुळसचे पानं 1 वाटी, कढीपत्त्याची पानं 1 वाटी, पुदिन्याची पानं 1 वाटी, गूळ गरजेनुसार, गिलोयच्या काड्या 1 किलो आहे। 1 किलोला कसं ओळखायचं, असं सुदर्शन चक्र असतं याला, आणि याला असे छोटे छोटे बारीक बारीक गाठी असतात। लिंबू गरजेनुसार, 7-8 मिरे, दालचिनी, लवंगा, हिरवी इलायची, काळी विलायची, जायफळ, चहा पावडर, मध गरजेनुसार, ज्येष्ठ मध, बडीशोप, अद्रक किंवा सुंठ। आता खडा मसाला आहे तो खलबत्त्यात आपण जाळसर वाटून घेऊ। गिलोय, मिरे, दालचिनी, जायफळ, काळी इलायची, हिरवी इलायची, लवंगा, ज्येष्ठ मध, बडीशोप। आता सर्व वस्तू ह्या बारीक करून घेऊ। आता मसाला चांगला कुटून झालेला आहे। आता आपण काढा बनवू। आता आपण 2 तांबे पाणी टाकू। आता पाण्यात चांगली उकळी आलेली आहे। आता आपण त्यात सामान टाकू। गवती चहा, कढीपत्ता, पुदिना, तुळस, चहा पावडर, गूळ, ठेचलेला अद्रक, ठेचून घेतलेला मसाला, याला मस्त असं हलवून घेऊ। आता आपण झाकून ठेवू। अर्धा तास शिजू देऊ याला। निम्म पाणी राहील तोपर्यंत शिजू देऊ। काढा चांगला मस्त शिजून झालेला आहे। आता 1 तांबे फक्त राहिला आहे। गरमागरम काढा आणि मध। पिऊ आता। रेसिपी आवडली असल्यास चॅनलला शेअर, सबस्क्राईब, लाईक करा।